एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. तर बेसन बर्फी तर आपण नेहमीच खातो, पण आज आपण त्याला देणार आहोत एक खास कॅरमल ट्विस्ट. आज आपण पाहणार आहोत कॅरमल मलाई बेसन बर्फी. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने. आणि आता रक्षाबंधन येतं आहे, मग वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई करायला पण मजा येते. तर रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे आपल्याला एक कढई घ्यायची, गॅस चालू करायचा आहे आणि कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपल्याला पाव वाटी तूप घालायचं आहे. जर तुम्ही कपाने घेतलं तर पाव कप. तर सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता, म्हणजे तुमची ही बर्फी खूप छान होणार. आता इथे तूप चांगलं वितळलं, म्हणजे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला 2 वाटी बेसन घालायचं आहे. आता बेसन चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर बेसन भाजताना नेहमी ते मंद आचेवरच भाजावं. घाईने मोठ्या आचेवर भाजलं तर बेसन वरून जळतं पण आतून कच्चंच राहतं, त्यामुळे बर्फीलासुद्धा एक कडवट चव येते. त्यामुळं बेसन भाजताना अगदी मंद आचेवरच भाजायचं आहे. तर असंच करून आपण इथे बेसन भाजून घेऊया. तर आता रंगसुद्धा बदलायला लागला आहे, तुम्ही इथे बघू शकता. मध्ये मध्ये गॅस थोडा मोठा कमी करत राहिलं तरीसुद्धा चालेल, पण जास्त पण मोठा ठेवायचा नाही, नाही तर बेसन पटकन जळलं जातं. आता तूप पण हे पीठ सोडायला लागलं आहे, तर तुम्ही बघू शकता इथे असं हलकं बेसन तयार व्हायला लागलं आहे. तर आता जवळपास इथे मला 15 मिनिट लागले बेसन भाजायला. तर आता 15 मिनिटांनी छान असा खमंग वास, म्हणजे सुगंध सुटला आहे घरामध्ये. तर आता छान असं इथे बेसन भाजून झालं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने रंग झाला की आत्ता आपल्याला इथे पुढची तयारी सुरू करायची आहे. पण ज्यावेळेस आपण बेसन भाजतो, बाजूला कढई ठेवतो, त्यावेळेस पण ते 2 मिनिटासाठी हलवत राहायचं, नाही तर बेसन जळू शकतं. तर आता कढई बाजूला ठेवली, एक पॅन घेतला आहे. आता पॅनमध्ये आपल्याला साखर घालायची आहे. आता साखर ही आपल्याला वितळून घ्यायची. तर लक्षात असू द्या, अजिबात पाणी घालायचं नाही, गॅस मध्यम ठेवायचा आहे, म्हणजे याचं कॅरमल तयार करून घ्यायचं आहे. तर हे लक्षात ठेवा, साखर वितळताना अजिबात पाणी घालू नका आणि गॅस मध्यमच ठेवायचा आहे. आता छान अशी इथे साखर वितळायला लागली, तुम्ही इथे बघू शकता. आता हे कॅरमल आपल्याला जास्त वेळ गॅसवर ठेवायचं नाही, नाही तर कॅरमल जळू शकतं. आता इथे कॅरमल एकदा हलवून घ्यायचं. आता पुढची तयारी करायची. तर इथे आता आपल्याला हे कॅरमल तयार झालं की यामध्ये आता आपल्याला दुधावरची साय, म्हणजेच मलाई, ती घालायची आहे. तर इथे पाववाटी मी मलाई घेतली आहे. आता ही छान अशी कॅरमलमध्ये मिक्स करायची. नंतर यामध्ये पाववाटी दूध घालायचं, म्हणजे एकूण अर्धी वाटी आपण इथे वापरलं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता दूध आणि मलाई घालताना गॅस एकदम मंदच करावा किंवा क्षणभरासाठी तो बंद करावा, कारण गरम कॅरमल दूध पडल्यावर वाफ लागू शकते किंवा उडूही शकतं. त्यामुळं आता कॅरमल तयार झालं की पुन्हा ती बेसन भाजलेली कढई गॅसवर ठेवायची आणि त्यावर इथे कॅरमल आता ओतायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण कॅरमल ओतून घेऊ आणि गॅस मंदच ठेवायचं आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे पीठ असं फसफसायला लागलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. छान रंग पण किती छान आला आहे. आता समजा दूध टाकलं तर कधी कधी साखर लगेच घट्ट होते, पण घाबरून जायचं कारण नाही. मंद आचेवरती 1-2 मिनिटं हलवत राहिल्यावरती दुधात पूर्णपणे विरघळते. तर आता इथे छान असं मिश्रण तयार झालं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने हे सतत मिक्स करत राहायचं आहे. आता मिश्रण कढई सोडायला लागले की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर असा गोळा तयार व्हायला लागतो. एकदम हलवाई स्टाईल झालं हे, तुम्ही इथे बघा किती छान रंग पण किती छान आलाय. आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका ताटाला किंवा ट्रेला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे, त्यावर हे मिश्रण ओतायचं आहे. आता जास्त वेळ गॅसवर ठेवल्यावर हे मिश्रण, तर ती बर्फीसुद्धा चिवट होऊ शकते. त्यामुळे असा गोळा तयार व्हायला लागला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे
आणि आता इथे ताटामध्ये हे मिश्रण काढून घेते. आता हे आपल्याला हे स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे सगळीकडे सारखं पसरून घ्यायचे. तर हाताने अजिबात पसरू नका, कारण हे खूप गरम असतं. किंवा एखाद्या चमच्याने हे पसरून घ्यायचे. आता किती जाड बर्फी हवी आहे, किती पातळ, हे तुम्ही तुमच्या अंदाजाने करू शकता. किंवा वड्यांचा आकारसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीने देऊ शकता. तर हे एकसारखं चांगलं पसरून घ्यायचं आहे. आता यावर आपल्याला काही ड्रायफ्रूट्स घालायचे, तर तुम्ही तुमच्या अंदाजाने सुद्धा घालू शकता. इथे मी बदामाचे काप, काजूचे तुकडे आणि काही पिस्त्याचे तुकडे सुद्धा घेतलेत करून, आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या. तर सगळीकडे सारखं पसरून घेते. आता हे पसरून झालं की पुन्हा हे आपल्याला स्पॅच्युलाने असं टॅप करून घ्यायचे, म्हणजे हे व्यवस्थित त्याला चिटकलं जाईल. आता हे अर्ध्या तासासाठी असंच ठेवून द्यायचे, अजिबात काही करायचं नाही, कारण ही बर्फी जास्त कडकसुद्धा होत नाही. तर आता अर्ध्या तासाने पण इथे आपण बघितले मिश्रण छान असं सेट झालं आहे. आता हव्या तशा आकारात इथे आपल्याला बर्फी कट करून घ्यायची आहे. तर मगाशी मी एक गोष्ट विसरले. मी ज्यावेळेस आपलं मिश्रण तयार होत आलं होतं त्यावेळेस मी 1 चमचा वेलची पावडर घातली, तीसुद्धा लक्षात असू द्या. तर आता इथे आपल्याला पाहिजे तशा आकारात इथे वड्या कापून घ्यायच्यात. तर तयार झाली आपली ही झटपट कॅरमल मलाई बेसन बर्फी. तर या सोप्या टिप्स वापरून ही जर बर्फी बनवली ना, तर तुमचीसुद्धा बर्फी एकदम भारी होईल. आणि ह्या रक्षाबंधनला घरच्या घरी असं वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फ्या ट्राय करायला खूप मजा येईल. तर तुम्हीसुद्धा ही बर्फी नक्की ट्राय करा. तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल आणि घरच्यांनाही खूप आवडेल. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर करा. तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.